नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या आचार्य 90 FM वर नेहमीच नाटक आणि चित्रपटातल्या टीम्स येत असतात आपल्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. तर आजही आपल्याकडे एक लघु चित्रपटाची टीम आलेली आहे. सोच या लघुपटाचं नाव आहे आणि हा चित्रपट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या लघु चित्रपट स्पर्धेत या 338 चित्रपटांमधून पहिला क्रमांक या चित्रपटाला मिळालेला आहे. तर माझ्यासोबत आहेत अभिनेत्री सई मोने. नमस्कार, तुमचं आचार्य 90 FM वर स्वागत. आणि दीपक टावरे. दीपक सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सोच या चित्रपटाबद्दल आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. पण लेखक त्याचे मधुरा शहाणे आहेत आणि दिग्दर्शक दीपक टावरे आणि संगीता फुके मॅडम आहेत. आणि अभिनेते बरेच आहेत, पण काहींची मी नावं इथे घेते. सई मोने, दीपक टावरे, चंद्रवदन दीक्षित, रेखा नरवडे, आरती मोने, विकास मोने आणि इतर सर्व कलाकार. तर सोचबद्दल जाणून घेऊया या दोघांकडून. काय थीम आहे, म्हणजे चित्रपट कशावर बेतलेला आहे? ओके, बेसिकली तुम्ही जसं इंट्रोड्यूस केलं तसं केंद्र शासनाने खादी आणि ग्रामोद्योगाला थोडीशी चालना मिळावी म्हणून ही एक कॉम्पिटिशन 2023 साली ऑर्गनाईज केली होती. आणि मेन विषय खादी हाच होता. त्याच्यावरती कोणताही तुम्ही कॉन्सेप्ट घेऊन ही फिल्म बनवायची होती. फिल्मला ड्युरेशन पण त्यांनी लिमिटेड दिलं होतं, जसं की 1.5 मिनिटं 2 मिनिटं तेवढ्यामध्येच तुम्हाला सगळा कॉन्सेप्ट बसवायचा होता. आणि विषय फिक्स होता, फक्त तो थोडासा इंटरेस्टिंग व्हायला हवा या दृष्टीनं मग आम्ही जरा आपल्या दैनंदिन जीवनात किंवा एक कॉमन टॉपिक, आता शादी म्हणजे लग्न हे प्रत्येकासाठी एक जिव्हाळ्याचा विषय असं आपण म्हणू शकतो. मग ते लग्नाळू मुलगी मुलगा असेल किंवा त्यांचे आई वडील असतील किंवा इव्हन त्यांचे फ्रेंड सर्कल, त्यांचे नातेवाईक असतील, सगळ्यांना लग्न म्हटलं की जरा इंटरेस्टिंगच वाटतं. सो त्यामुळे आम्ही तो विषय तसा फोकस करून त्याप्रमाणे मग हे सगळं गुंफण्याचा प्रयत्न केलाय. लेखकांना तर विचारेल, म्हणजे लेखक मधुरा शहाणे आहेत, काय त्यांचा कन्सेप्ट होता आणि तुम्ही कसा तो दिग्दर्शन केला? ऍक्च्युली आम्ही त्यांचे जे मिस्टर आहेत महेंद्र साहणे, ते ऍक्च्युली आमचे क्लासमेट आहेत. म्हणजे आम्ही सर्व जे DID चे विद्यार्थी आहोत. आम्ही डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक करत होतो सर्व, आणि नुकतेच पास आउट झालो होतो आणि काहीतरी करायचं. आणि तेवढ्यात आम्ही बघितलं की स्पर्धा होते, केंद्र शासन या स्पर्धेला प्रोत्साहन देते आणि कॉन्सेप्ट खूप छान आहे की खादी उद्योगाचं प्राधान्य दिलं पाहिजे आपण, जेणेकरून जे ग्रामीण भागातले जे कारागीर आहेत त्यांनाही रोजगार मिळतो त्या अनुषंगाने. तर आमचा असा विषय झाला की आपण स्पर्धा होती तर काहीतरी करायला हवं. मग जे आमचे क्लासमेट आहेत महेंद्र शहाणे सर, त्यांच्या मिसेस या स्वतःही लेखिका आहेत, ज्यांना ती कल्पना सुचली की मला असं सुचलंय. आम्ही जस्ट असं बसलो होतो सर्व, आणि अशी मला कल्पना सुचली, आपण यावर करूया का काहीतरी. तर आमचं सर्वांचं या विषयावर एक मत झालं की खरंच खूप चांगली कॉन्सेप्ट आहे आणि आपण नक्कीच या मार्फत आपल्याकडनं एक चांगलं कार्य घडेल. या लघुपटाच्या माध्यमातून त्यातनं एक प्रसार पण होईल आणि खादी ग्रामोद्योगाचा. आणि नक्कीच म्हणजे स्पर्धेसाठी आम्ही उतरलो, पूर्ण मनापासून आम्ही तयारी केली, पण स्पर्धेत आम्ही जिंकू असं म्हणजे मनात काही कोणाच्याही नव्हतं. मनापासून प्रयत्न केले, सर्वांनी मेहनत घेतली या लघुपटासाठी आणि आता त्याला पुरस्कार मिळालाय. बरं, एवढे 338 लघुपट होते आणि त्या दृष्टीने एवढं टफ कॉम्पिटिशन असताना देखील हा चित्रपट पहिला आला, म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं त्याबद्दल अभिनंदन. कलाकारांबद्दल थोडंसं सांगा, म्हणजे शूटिंगचे काही किस्से किंवा कशी धमाल केली तुम्ही आणि कुठे शूट केलं? ओके, सो शूट करण्यासाठी आधी लोकेशन शोधण्यापासून बरंच हंटिंग करावं लागलं. म्हणजे खरं तर काही खूप वेगळे लोकेशन्स आम्ही त्याच्यामध्ये वापरले नाहीयेत, वापरलं एकच लोकेशन, पण तेही खूप छान व्हावं. कारण शेवटी पूर्ण पिक्चरमध्ये तुम्ही काय बॅकग्राऊंड युज केलेत, काय तुमचे आर्ट्स तुम्ही युज केलेत किंवा काय आपण त्याला म्हणतो नेपथ्य, ते छान असलं तर बाकी सगळ्या गोष्टी उठून दिसतात. त्याच्यामुळे ते घर एक छान पाहिजे होतं. खादी वापरणारी मेंटॅलिटी असलेली फॅमिली राहते असं दाखवायचं होतं ते. सो दॅट वॉज क्वाईट चॅलेंजिंग की काय मेंटॅलिटी असू शकते, किंवा सर्वसामान्य आपण जर आता रिव्ह्यू घेतला तर कोणते लोक खादीबद्दल विचार करतायत, किती लेव्हलपर्यंत आपण पोहोचलोय. सो तो सगळा विचार करून मग ते सुटेबल होईल असं लोकेशन आम्हाला फाइंड करावं लागलं. आणि जर तुम्ही पिक्चर बघितलाय तर त्याच्यामध्ये जे कलाकार आहेत, खूप कलाकार घेतलेत आपण. कारण जसं मी म्हटलं की लग्न सगळ्यांच्या इंटरेस्टचा टॉपिक आणि लग्नाची बोलणी करतानाचा तो सीन, म्हणजे दोन्ही साईडचे सगळे पाहुणे रावळे जमलेत, छोटी पोरंही जमली आहेत आणि आई वडीलही जमलेत आणि ते सगळं सीन दाखवायचं. तर
कॅरेक्टर्सचं सिलेक्शन पण खूप म्हणजे इंटरेस्टिंग होतं. हा. सो बेसिकली कॅरेक्टर सिलेक्शन करताना आम्ही तर चेकआउट केलं होतं की कुणाकुणाला इंटरेस्ट आहे बेसिकली, आणि त्याच्यामध्ये मग ज्यांना इंटरेस्ट होता त्यांना आपण बोलवलं आणि त्यांच्याकडनं मग बोलवून घेतलं की म्हणजे किती लोक कुठले डायलॉग चांगले बोलू शकतात. मग या सगळ्या हंटिंगमध्ये आम्हाला म्हणजे भरपूर कलाकार तर मिळालेच, पण मग इतके चांगले कलाकार होते की प्रत्येकाला काहीतरी आपण चान्स द्यावा म्हणून आम्ही खूप लाईन्स पण प्रत्येकाला द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे ते अजून खूप इंटरेस्टिंग झालं. एकच डायलॉग एकाच कॅरेक्टरच्या तोंडात न देता आपण ते व्हरायटी ऑफ लोकांना देण्याचा प्रयत्न केला. सो त्याच्यामुळे ते ओव्हरऑल खूप छान झालं. आणि टोटल शूट जे होतं ते हार्डली आम्ही 4 तासामध्ये संपवलं. हा, सो तेही एक मोठी गोष्ट म्हणता येईल, कारण इतक्या कलाकारांना घेऊन एवढं शूट एका 4 तासात संपवणं ही एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट असते. सगळे लाईट्स वगैरे प्रॉपर आहेत की नाही, सगळ्यांचे व्यवस्थित करतायत का नाही, आणि त्यातले बरेचसे कलाकार ऍक्च्युली काय होतं, त्यातले काही बरेचसे कलाकार हे पहिल्यांदा स्क्रीन समोर येतो. ते भले आपण लघुपट करतोय पण मग त्यांच्याकडनं ते करून घेणं, पण ते इतके नॅचरली करत होते ना, म्हणजे ते इतके छान करत होते की आम्हाला जास्त थोडीफार मेहनत घ्यावी लागली. पण आता आम्ही एकाच रूम मध्ये सगळं शूट करतोय तर ते अँगल प्रॉपर झाले पाहिजे किंवा त्यांचे एक्सप्रेशन स्केच करता आले पाहिजे, आणि तो मेसेज कमीत कमी वेळात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे खूप मोठं चॅलेंज आमच्या समोर होतं. म्हणजे की कमी वेळात हा कसं पोहोचणार, कारण की ते आपण स्पर्धेत उतरतोय तर त्याला टाइम ड्युरेशन पण असणार, तर ते कमीत कमी वेळामध्ये आपल्याला तो मेसेज पोहोचवायचा असतो. ते खूप मोठं चॅलेंज आमच्या समोर होतं. आणि कॉस्ट्युम करताना ठीक आहे, आपण खादीवरती लघुपट बनवतोय पण ते आपण वेअर करताना आम्ही सगळं ते फॉलो करतोय की नाही, आम्ही ते बघतोय की नाही, आम्ही सगळं केलं मध्ये. मग ते येणाऱ्या अडचणी, अरे मग ते खादीचं नाही, अरे ते दिसायला हवं, ते कसं करायला पाहिजे, मग ते सगळं असं आम्हाला ते अशा प्रश्नाचा सामना करावा लागला बऱ्याच वेळा. 4 तासात तुम्ही शूट केलं, पण चित्रपट म्हटलं की त्यात संगीत पण आलं. मग ह्याला बॅकग्राऊंड स्कोर कसा होता? बॅकग्राऊंड स्कोर आम्ही डायरेक्टली, म्हणजे ज्याला कॉपीराईटचे प्रॉब्लेम्स नसतात असे म्युझिकचे पॅचेस आम्ही काही घेतले. काही नॅचरल पण आमचं एक विषय म्हणून आहेत, ते करतात म्युझिकवरती काम, त्यांनी काही नॅचरली व्हॉइस पण यूज करून हे केलंय. आणि विशेष म्हणजे आम्ही डबिंग वगैरे काही केलेलं नाही, लाईव्ह साऊंड घेतलंय. म्हणजे नंतर आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन ते डबिंग वगैरे असतं तसं काही केलेलं नाही. जे ते नॅचरल, त्यामध्ये नॅचरल एक्सप्रेशन्स वगैरे आले सर्व असं. आणि अशा प्रकारचे लघुचित्रपट महोत्सव व्हायला पाहिजे, यामागे तुमची काय भूमिका आहे? नक्कीच व्हायला हवा. अशा प्रकारचे, आणि केंद्र शासन, महाराष्ट्र शासन ज्या पद्धतीने असं प्रोत्साहन देते कलाकारांना, लेखकाला, दिग्दर्शकाला, त्यामुळे काय होते, नवीन कल्पना या बाहेर येत आहेत आणि नवीन जे दिग्दर्शक तयार होत आहेत किंवा कलाकार तयार होत आहेत त्यांना एक व्यासपीठ प्राप्त होते. आणि त्यातनंच भविष्यात हे कलाकार घडत असतात की त्यांना कळतं. आता आम्ही सुद्धा करत होतो, आमच्यातले बरेच कलाकार नवीन होते, पण त्यांनी नंतर स्वतः बघितल्यानंतर त्यांना कळलं की अरे आपण करू शकतो. म्हणजे एक प्रकारचं ते प्रोत्साहनच झालं. आणि असं या नक्कीच व्हायला हव्यात अशा प्रकारच्या स्पर्धा. आणि चित्रपट या माध्यमामार्फत जर तुम्ही लोकांमध्ये जागृती निर्माण करायचा प्रयत्न केला तर तो खूप जास्त परिणामकारक असतो, व्हेरी इफेक्टिव्ह. तर त्याच्यामुळे हे खूपच छान आहे. म्हणजे जितके आपल्याला समाज प्रबोधनासाठी जर विषय बनवायचे असतील तर हे या व्हिडिओ या माध्यमाद्वारे खूप पॉवरफुली लोकांपर्यंत पोहोचू शकतात. जसं आता खादीचं झालं तसं असं प्रत्येक विषयावरती शासनाने या स्पर्धा घ्यायला हव्यात. म्हणजे आता एक खादीचा तुम्ही विषय मांडलाय, त्यातनं काय आलं, आमच्यासारखे म्हणजे निर्माता, दिग्दर्शक किंवा लेखक पुढे आले. असं जर एक प्रत्येक विषयाचा एक वेगळा विषय जर घेऊन शासनाने स्पर्धा घेतल्या तर नक्कीच याचा फायदा लोकांना होईल आणि जे लवकर लोकांपर्यंत याचा मेसेज पोहोचेल. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि या सोच या लघुपटाविषयी जाणून घेऊया सई मोने आणि दीपक टावरे सर यांच्याकडून. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सोच या लघुपटाविषयी जाणून घेतोय सई मोने आणि दीपक टावरे सरांकडनं. महेंद्र शहाणे सरांचेही आभार व्यक्त करूया, कारण त्यांच्यामुळे आपण एकत्र आलो आणि या चित्रपटाविषयी जाणून घेता येत आहे आपल्याला. पहिला क्रमांक जेव्हा मिळाला म्हणजे केंद्र शासनाच्या स्पर्धेमध्ये 338 स्पर्धकांमधून, तेव्हा काय फिलिंग होतं? खूपच अमेझिंग फिलिंग होतं. म्हणजे ऍक्च्युली काय झालं, रिझल्ट लागायला बराच वेळ गेला तसा, त्यामुळं अपेक्षा सोडून गेली की ह्याचं काय आता रिझल्ट लागला किंवा काही किंवा लागलंही असेल ऑलरेडी.
बट इट वॉज लाईक म्हणजे बाप रे आपला नंबर आलाय आणि ती पण 338 मधून. इट वॉज लाईक अमेझिंग. म्हणजे आम्ही खूपच हे झालो होतो, काय म्हणतात त्याला, गहीवरून पण आलो होतं आम्हाला की आपला पहिलाच प्रयत्न एवढा सक्सेसफुल झालाय आणि झालाय म्हणजे नंबर मिळालाय आणि तेही इंडिया लेवलला. सो ही खूपच मोठी अचीवमेंट होती. आमचे सगळेच कलाकार अगदी म्हणजे खूपच खुश होते, कारण त्यांच्यासाठी तर काहींनी पहिल्यांदाच ऍक्टिंग केलं होतं आणि डायरेक्ट त्यांचं पहिला म्हणजे आपण विनर आहे हे फिलिंग त्यांच्यासाठी खूप ग्रेट फिलिंग होतं. सो खरंच खूप छान होतं. अशा टाईपचे लघु चित्रपट म्हणा किंवा चित्रपट बनवण्याचं तुम्ही काही पुढे ठरवलेलं आहे का? हो, नक्कीच नक्कीच. आता आम्ही सुरुवात लघुपटापासून केलेली आहे, पण नक्कीच भविष्यात आम्हाला नक्कीच असे ज्या गोष्टीपासून समाजामध्ये किंवा लोकांपर्यंत फायदा होऊ शकतो किंवा त्यातनं काहीतरी लोकांना बोध आपण देऊ देऊ शकतो, तर असे चित्रपट नक्कीच व्हायला हवेत. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही आता सोच या चित्रपटापासून केली आहे. आणि मला वाटतं आता मोठ्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघण्यापेक्षा प्रेक्षक हल्ली आपल्या मोबाईल आल्यामुळे स्क्रीनवर OTT वर जास्ती चित्रपट पाहतात. तो आता तुम्ही हा सोच कुठे आपल्याला पाहता येईल? प्रयत्न सोच आपल्याला युट्यूब वरती पाहता येईल. सगळ्यात मेन म्हणजे DS प्रोडक्शनचे मी खूप आभार मानते, कारण त्यांनी हा पिक्चर म्हणजे शॉर्ट फिल्म प्रोड्यूस केली. त्यांनी सगळं इन्फ्रा अवेलेबल करून दिलं, सगळी टीम अवेलेबल करून दिली आणि त्यांनी हा विश्वास दाखवला की ह्या विषयावर अशी एखादी शॉर्ट फिल्म होऊ शकते आणि आमच्यासारखे नवोदित कलाकार हे सगळं करू शकतात. चित्रपट निर्माण करताना निर्मात्याची फार महत्वाची भूमिका असते, कारण का निर्माता जर असेल तर तो आपल्याला लोकेशन्स लागतात, कॉस्ट्युम्स लागतात. आज कुठलंही लोकेशन घ्यायचं ठरलं तर आपल्याला त्याला रेंट द्यावं लागतं, भाडं द्यावं लागतं. पण निर्मात्याने स्वतः या गोष्टी अवेलेबल करून दिल्यानंतर तर आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि तो चित्रपट बनवणंही सोपं जातं आपल्याला. तर निर्मात्याची फार मोठी भूमिका असते आणि DS प्रोडक्शनने आमच्यावरती त्यावेळी नवीन असताना देखील विश्वास ठेवला की नाही तुम्ही करा, आम्ही आहोत. मग सहनिर्माते शहाणे सर होते. हो, आणि कलाकारांनी सुद्धा मानधन नाही घेतलं कोणीच आणि सर्व कलाकारांनी खूप चांगलं म्हणजे आम्हाला सहकार्य केलं. आणि कुठे आपण हा चित्रपट पाहू शकतो? युट्यूबवर काय? DS प्रोडक्शनचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती आपण हा बघू शकतो. सो ती म्हणजे तिथे ती फिल्म अवेलेबल आहे. कारण बऱ्याच जणांना आता उत्सुकता असेल की एवढ्या 338 मधनं पहिला आलाय तर तो नक्कीच, आणि 1.5-2 मिनिटं तर आपण सहज काढू शकतो आणि ते चित्रपट सगळे पाहू शकतो. आणि काय आता जाता प्रेक्षकांना काय संदेश द्याल की जास्तीत जास्त त्यांनी लघु चित्रपट पाहावेत किंवा आपल्या फिल्म इंडस्ट्रीकडे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा आनंद घ्यावा? कारण मनोरंजनाचं हे साधन आहे आणि मनोरंजनच नाही आहे, ह्याचा एक सकारात्मकता किंवा एक सामाजिक संदेश देण्याचा तुमचा प्रयत्न आहे. काय दोघं मिळून तुम्ही संदेश द्यावा आमच्या प्रेक्षकांना? नक्कीच सर्व प्रेक्षकांना आम्ही एक आव्हान करू इच्छितो की आपल्या म्हणजे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप चांगले कलाकार आहेत आणि ज्यावेळी एखादा चित्रपट बनतो, म्हणजे एखादा तो लघुपट असेल की मोठा चित्रपट असेल, त्याच्यासाठी खूप मेहनत असते. आणि म्हणजे बॅकस्टेजचे कलाकार असतील किंवा स्क्रीनवरचे कलाकार असतील, हे खूप मेहनत घेत असतात आणि ज्यावेळेस तो चित्रपट त्या चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवतात किंवा बघत नाही, तो मोबाईलवर बघतात किंवा हे करतात, त्यावेळेस त्या निर्मात्याचं खूप मोठं नुकसान होतं आणि जे कलाकार असतात ते पण खचून जातात. तर असं होता कामा नये. आपण जास्तीत जास्त चित्रपटांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपण थिएटरमध्ये जाऊन बघितले पाहिजे, जेणेकरून आपला जो म्हणजे चित्रपट उद्योग आहे त्याला चालना मिळेल. त्याला चालना मिळाली म्हणजे नक्कीच नवीन नवीन कलाकार तयार होतील, उद्योजक तयार होतील आणि अशा प्रकारचं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. लघुपटाबाबतीत आपण म्हटलं तर असे खूपच चांगल्या चांगल्या विषयावर आपण लघुपट बनवायला हवेत. आता आपण बघू शकतो की इंस्टाग्रामच्या मार्फत लोक मस्त मस्त रील्स बनवतात. सो तो सुद्धा एक खूप प्रभावी माध्यम झालाय असं मी म्हणेन. सो जास्तीत जास्त लोकांनी त्या माध्यमाचा चांगले मेसेजेस फॉरवर्ड करण्यासाठी वापर करावा. म्हणजे कसं आहे, कोणतीही गोष्ट ही सगळ्यांपर्यंत पोहोचते. आजकाल तर मोबाईल सुद्धा लहान मुलांच्या हातात असतोच. सो रील्स सुद्धा लहान मुलांपर्यंत पोहोचतात. सो रील्स बनवणाऱ्यांनी थोडीशी ही काळजी घ्यावी की आपण जे बनवतोय त्याच्यामध्ये काहीतरी प्रबोधनात्मक आहे, कुठेतरी काहीतरी आहे किंवा खूप व्हल्गर नाहीये, ज्याच्यामुळे लहान मुलांवर किंवा इव्हन आता जी कुठली पिढी आहे त्याच्यावरती निगेटिव्ह परिणाम होईल. सो जे काय आहे ते आपण थोडंसं पॉझिटिव्ह समाजाचं दर्शन घडवायचा प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं, कारण हे खूपच प्रभावी माध्यम आहे. अगदी इझिली लोक ह्याच्यामुळे इफेक्ट होतात. नक्कीच. तर आज म्हणजे सोचचा संदेशच आज दिलाय तुम्ही की सगळ्यांनी चांगलं दर्जेदार आणि
काय म्हणतात त्याला, कंटेंट तुमचा चांगला असला पाहिजे. बरोबर. कंटेंट चांगला असेल तर तो नक्कीच बघायला नक्कीच हवा. प्रेक्षकांना आवडतो. तर तुम्ही दोघंही आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये आलात आणि एक छोटीशी छानशी मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. पुन्हा पुढल्या वर्षी भेटू एका नवीन लघुपटासह. नक्कीच. तुम्ही दोघंही परत या अशीच मी तुम्हाला विनंती करते. तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत सोच या लघुपटाची टीम होती. या चित्रपटाच्या लेखिका मधुरा शहाणे आणि ज्यांनी आपल्या या टीमला इथे बोलवण्यासाठी सांगितलं ते महेंद्र शहाणे सर, त्यांचे आभार परत एकदा व्यक्त करते. सगळ्या अभिनेत्यांचे आभार आणि दिग्दर्शक दीपक टवरे सरांचे आभार. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. Acharya 90 FM